राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री व पहाटे घडलेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात 17 जण जखमी झाले. यापैकी 5 गंभीर जखमींना बुलढाणा व अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. 12 जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. पालघर येथील लोकसभा निवडणूक आटोपल्यावर MH14 BP 3882 क्रमांकाची बस गृहरक्षकांना घेऊन अकोला येथे जात होती. मंगळवारी रात्री 2च्या सुमारास भरधाव बसने राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ओव्हरब्रिजवरील दुभाजकाला धडक दिली. या अपघातात बस चालकासह 14 जण जखमी झाले. यापैकी गोपाल जाधव वय 28 राहणार जवळा बुद्रुक व संतोष दामोदर गणोजे वय 42 राहणार कोळंबी मूर्तिजापूर या दोघांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. उर्वरित 12 जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यांना सुट्टी देण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिसांनी बस चालक दीपक भाऊराव मडवी वय 49 राहणार यवतमाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील दख्खन ऑटो सर्व्हिस सेंटर जवळ पहाटे 4च्या सुमारास GJ18 BT 8538 क्रमांकाचा ट्रक व NL01 AF 6701 क्रमांकाच्या कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनातील मोहम्मद इकरार मोहम्मद जुबेर वय 38 राहणार अहमदाबाद, मोहम्मद सादिक मोहम्मद नफीस वय 42 इलाहाबाद व अजय अमरसिंह वास्कले वय 21 राहणार सेंधवा मध्य प्रदेश असे 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांना बुलढाणा येथे रेफर करण्यात आले. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र अजूनही रेल्वे ओव्हरब्रिज निर्माणाधीनच आहे. त्यामुळे सुरू असलेल्या एकतर्फी वाहतुकीत ट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. महामार्ग प्राधिकरण या विषयावर गांभीर्याने कारवाई करत नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.